श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी देवीचे विशेष प्रतीक मानले जाणारी कवडी ही देवघरामध्ये कशी स्थापन करायची हे बघणार आहोत। त्यानंतर अभिषेक कसा घालायचा, कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि या कवड्याचे महत्त्व काय आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कवडी ही समुद्रातून मिळणारी एक शंखासारखी वस्तू आहे। हिंदू धर्मानुसार हे लक्ष्मीचे आवडते चिन्ह मानले जाते। कवडीची स्थापना ही शुक्रवारी, पौर्णिमेला, अक्षय तृतीयेला, दिवाळीला, लक्ष्मीपूजनाला किंवा घरात कधीही शुभ मुहूर्तावर करावी। कवडीची स्थापना ही देवघरामध्ये कशी करावी तर सर्वप्रथम आपल्याला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला कवड्यांचा सर्वप्रथम अभिषेक करायचा आहे। त्यानंतरच कवड्या स्थापन करायच्या आहेत। एक ताम्हण किंवा प्लेट घेऊन त्यामध्ये कवड्या ठेवाव्यात। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा आपल्याला कवड्या ठेवून घ्यायच्या आहेत। कवड्यांची संख्या ही 5, 7 किंवा 11 अशी असावी। ताम्हणामध्ये कवड्या ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे। पाण्याने अभिषेक करत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। मंत्र कोणता आहे बघा। ओम श्री ह्लीं क्लीं महालक्ष्मी नमः। ओम श्री ह्लीं क्लीं महालक्ष्मी नमः। ओम श्री ह्लीं क्लीं महालक्ष्मी नमः। हा मंत्र आपल्याला 11 वेळेस किंवा 21 वेळेस जप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला हळद व कुंकू याच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे। हळदी कुंकवाच्या पाण्याने अभिषेक करताना देखील आपल्याला हाच मंत्र म्हणायचा आहे। ओम श्री ह्लीं क्लीं महालक्ष्मी नमः। ओम श्री ह्लीं क्लीं महालक्ष्मी नमः। हा मंत्र आपल्याला अभिषेक होईपर्यंत सतत चालू ठेवायचा आहे। हळदी कुंकवाच्या पाण्याने अभिषेक घातल्यानंतर आपल्याला दुधाने कवड्यांना अभिषेक घालायचा आहे। संपूर्ण अभिषेक चालू असताना आपल्याला महालक्ष्मी देवीचे नामस्मरण करायचे आहे किंवा हा मंत्र आपल्याला म्हणत राहायचा आहे। तुम्ही हा मंत्र मोठ्या आवाजात किंवा मनातल्या मनात देखील म्हणू शकता। दुधाचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला परत स्वच्छ पाण्याने कवड्यांना अभिषेक घालायचा आहे। पाण्याने अभिषेक घालून झाल्यानंतर कवड्या आपल्याला देवघरात स्थापन करायच्या असतात। त्यासाठी आपल्याला एक छोटीशी प्लेट घेऊन त्यात थोडेसे तांदूळ टाकायचे आहे। तांदळावर हळदी कुंकू वाहून आणि हळदी कुंकू वाहिल्यानंतर त्यावरती कवड्या ठेवायच्या आहेत। अशा पद्धतीने आपल्याला कवड्या या तांदळावरती ठेवायच्या आहेत आणि कवड्यांना हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा। ही प्लेट आपल्याला देवघरात ठेवायची आहे, स्थापन करायची आहे। आपल्याला ह्या कवड्या स्थापन करताना हा मंत्र म्हणायचा आहे। ओम समुद्रवासिने नमः। ओम पद्मालये नमः। ओम धनलक्ष्मी नमः। मंत्र पुन्हा सांगते, ऐका बघा। ओम समुद्रवासिन्य नमः। ओम पद्मालये नमः। ओम धनलक्ष्मी नमः। हा मंत्र आपल्याला कवड्या देवघरामध्ये स्थापन करताना म्हणायचा आहे। कवडी ही देवघरातच आपल्याला ठेवायची आहे। कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये आपल्याला कवड्या ठेवायच्या नाही। दर शुक्रवारी आपल्याला या कवड्यांवरती गुलाबजल किंवा गंगाजल शिंपडायचे आहे। कमळाचे किंवा गुलाबाचे फूल आपल्याला दर शुक्रवारी अर्पण करायचे आहे किंवा रोज जरी केले तरीही चालते। हे फूल नसेल तर आपण कुठलेही फूल अर्पण करू शकता। हळदी कुंकू देखील आपल्याला रोज लावायचे आहे। तसेच आपल्याला घरात स्वच्छता ठेवायची आहे। संध्याकाळी देवघरात दिवा लावणे, तसेच घरात वादविवाद टाळणे, घरात धार्मिक वातावरण ठेवणे इत्यादी गोष्टी केल्याने लक्ष्मी प्राप्ती अधिक सुलभ होते। कवडीची स्थापना केल्यानंतर घरामध्ये धनलाभ होतो, समृद्धी आणि शुभत्व वाढते, नकारात्मक ऊर्जा दूर होते, आपल्या व्यवसायामध्ये स्थिरता येते,
घरातील आर्थिक अडथळे कमी होतात. लक्ष्मी देवीचे सातत्य आपल्या घरामध्ये आगमनात राहते असे मानले जाते. ही आहे पद्धत श्री लक्ष्मी देवीच्या कवड्यांची योग्य रीतीने स्थापना कशी करायची. कवडी ही भक्तिभावाने स्थापित करा आणि देवीची कृपा सदैव आपल्यासोबत नांदू द्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.